वायगाव काका एक मिनिट ऐका घरी चालू आहे हळद केलेली आहे. सुभाष पाळेकर तंत्रानुसार शेती करतो मी. 2016 पासून शेतीमध्ये रासायनिक खत किंवा काही रासायनिक फवारणी वगैरे नाही आहे. या हळदीमध्ये हळदीचं पीक असं आहे की आपल्या सूर्याची जी उष्णता आहे हे कॅन्डलमध्ये मोजतात. सूर्याची उष्णता ही 12,000-15,000 कॅन्डल आहे. फक्त 15,000-12,000 कॅन्डल उष्णता फक्त एक असं एक पीक आहे, ऊसच पीक आहे की ते सहन करू शकते. आणि हळदीचं पीक असं आहे की याला 7,000 कॅन्डल उष्णतामान पाहिजे. तर त्याकरता या हळदीचं पीक सेंद्रिय पद्धतीने घेण्याकरता या हळदीमध्ये 10 फुटावर तुरीचं पीक लावल्या जाते. तूर लावल्यानंतर मधात 3 तास हळदीचे घेतल्या जातात आणि तुरीला इकून तिकून 3-3 फूट जागा मोकळी सोडल्या जाते. आणि तुरीचे 3 वेळा परिस बुस्टर गजानन जाधव यांच्या तंत्रानुसार आम्ही 3 वेळा छाटणी करतो. आणि पूर्ण नियोजन सुभाष पाळेकर शून्य मशागतीनुसार या हळदीचं नियंत्रण केलं जाते. या हळदीमध्ये सूत्रकुंभीचं नियंत्रणाकरता झेंडू लावला जातो. हिला नैसर्गिकरित्या नत्रपुरवठा करण्याकरता सोयाबीन बाजूला टोचल्या जाते आणि सोयाबीननंतर हरभरा टोचल्या जाते. आणि याच्यामध्ये मिरची पण सहजीवन सापळा पीक हे म्हणून मिरचीचं पण पीक घेतलं जाते. वाळलेली मिरची पण आपल्याला मिळते याच्यापासून. तर अशा प्रकारे हे हळद तयार केलेली आहे वायगाव हळद. हे तुम्हाला 100% तुम्ही या हळदीचा सुगंध पहा, चव पहा आणि नंतर बाकीच्या पूर्ण प्रदर्शनमध्ये तुम्ही हे हळद पहा आणि नंतर हे हळद घ्यायचा निर्णय घ्या. इथं आम्ही हे 300 रुपये किलोपर्यंत हळद जाते. पण इथं फक्त लोकांना हळद कशी असते सेंद्रिय हे माहीत झालं पाहिजे याकरता इथं आलं. कारण की आज असं आहे 90% शेतकरी लोक नाही आहे. कारण की 90% लोक असे स्टॉलवाले की मार्केटमध्ये विकत आणून पॅकिंग करून इथे विकणारे आहेत. आमच्यासारखे शेतकरी फार कमी आहे. हे लोकांना समजलं आहे म्हणून फक्त हे तुम्हाला सांगून आलो 300 रुपये किलोनं मी घरून हळद विकतो. तर आज इथं फक्त 240 रुपये. तुम्ही सुगंध पहा, वास पहा, चव पाहिजे नंतर घ्यायचा निर्णय घ्या. आणि हे मोहरी आहे. या हरभऱ्यामध्ये हे मोहरी घेतल्या जाते. जसं तुरीमध्ये हलणारी सावली हळदी करता होते या हळदीमध्ये तुरीची सावली, तसं हरभऱ्याच्या पिकामध्ये हे तूर जर टाकली हे या तुरीमुळे हलणारी सावली मिळते त्या हरभऱ्याला. म्हणजे याचं जे पोषण होते हे नैसर्गिकरित्या होते. त्या दाना एकदम मोजल्या जाते. तर आम्ही हळदीची हे भरणी पण पॅक आहे. पण इथं कसं आहे इथं लोकांना स्वस्त पाहिजे म्हणून हे खुल्लं केलं आणि हे लोकांचा भरोसा आणि विश्वास याच्यावर आहे. आज या भरणीवर लोकांचा विश्वास नाही आहे. काहून की भरणीमध्ये फसवणूक म्हणजे कसं आहे की भेसळ माल पॅक करून इथं लोक विकणार लोक भरपूर आहेत. म्हणून या हळदीला आम्ही आता खुल्लं करून इथे विकून आलं. आम्हाला हे खुल्लं करून विकायचं काम नाही. आमच्याकडे गूळ पण असते पण गूळ आता नाही आहे. कारण की गूळ तयार झाल्यानंतर एका 8 दिवसात 15 दिवसात गूळ संपून जाते. 100 रुपये किलो गूळ विकतो मी. हां बिलकुल 100 रुपये किलो. जायफळवाला बनवता का? हां जायफळवाला बनवता का? नाही. हां जायफळ, इलायची, जायफळ आणि आपला सुंठ, काळा गुळ. नाही हा काळा गुळ म्हणतात त्याला. काळा गुळच म्हणजे कसं की जेवढा गुळ सेंद्रिय असेल तोच गुळ कालांतरानं काळा होते. कारण की ज्यावेळेस गुळ तयार होते गुळ असा त्याच्यामुळे तुम्ही जर पावडर निरमा पावडर वापरता समोर म्हटलं तयार होते व्हिडिओ शूटिंग चालू पांढरा शुक्र तयार होते. आपल्याला पांढरा शुक्र पण तो खारट लागते. आणि हा जो नैसर्गिक गुळ तयार केला जाते याला काळसाळाची साळ किंवा भेंडीचा रस हे वापरला जाते त्याची मळी काढण्याकरता शुद्ध करण्याकरता. आणि या गुळात हा जर नैसर्गिकरित्या गुळ असला तुम्ही जर हा मार्केटमधला गुळ आणला हा तसाच राहील 12 महिने. हा नैसर्गिकरित्या गुळ असा आहे 1-1 महिना जसा कालावधी वाढत जाईल तसंच याचा कलर चेंज होत राहते आणि खूप काळा कलर होतो. त्याला काळा गुळ म्हणून त्याला काळा गुळ म्हणतात आजकाल. म्हणजे काळा गुळ म्हणजे ओरिजिनल सेंद्रिय गुळ. तर गुळाची क्वालिटी तुम्ही खाल्ला असेल तर माझा गुळ मिळत नाही. तुमचा नंबर सांगा. नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 8888 066 411 8888 066 411. ऑनलाईन तुम्ही देऊ शकता. कृष्ण बिहाडे, गाव वरुड बिहाडे, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. पहा हे मोहरी आहे. हे आपली सेंद्रिय मोहरी आहे बिलकुल हरभऱ्यातली. तुम्हाला एवढी बारीक एकसारखी आणि अशी क्लीन तुम्ही मॉलमध्ये जा तुम्ही 500 रुपये किलो घेत म्हटलं तरी अशी मोहरी तुम्हाला मिळणार. हे खालूनही मुडला होता मधातून फुटला. माझ्या मिशाचं फ्रॅक्चर नाही हा ना गुडघ्यातून ऑपरेशन सांगितलं. हे डॉक्टर आहेत आयुर्वेदिक. हो आणि यांच्याकडे एकदम उत्कृष्ट. माझ्या पत्नीचं बिलकुल ऑपरेशन कॅन्सल झालं. साहेबांनी 5 लेपमध्ये आमचं हाड मजबूत. जास्तीत जास्त किती 5 लेपचे पैसे किती लागले विचारा त्यांना? ऑपरेशनचे किती आणि त्याचे किती? मला डॉक्टरनी 35-40 हजार रुपये सांगितले होते. जास्त आपल्याला जास्त लेप ओके ओके हां देतो.